यावर्षीचा IPL सीझन खूप धमाकेदार आणि ऐतिहासिक होणार आहे। मी पहिलेच म्हटलं की अपडेट देत आहे मी तुम्हाला आणि म्हटलं की 2025 जो IPL सीझन होणार आहे तो सर्व IPL सीझनचा सर्वात वेगळा सीझन होणार आहे आणि ऐतिहासिक सीझन होणार आहे। अशी स्क्रिप्ट लिहिणार आहे ऐतिहासिक वाटचालची, म्हणजे आपल्या क्रिकेटमध्ये मला स्क्रिप्ट रायटर जय शाह तुम्हाला माहीत असेल आणि जय शाह के आगे कोई बोल सकता है क्या। रिटेन्शन रूल काही दिवसापूर्वी आले होते आणि त्यामध्ये 5 रिटेन्शन अलाउ केलं असं BCCI सांगत होते। पण काल GC म्हणजे गव्हर्नमेंट मीटिंग झाली तेव्हा त्यामध्ये म्हटलं की 5 रिटेन्शन अलाउ आहे, पण त्यासोबत 1 RTM कार्ड पिन आहे। RTM कार्ड तुम्हाला माहीत असेल की RTM कार्डमध्ये एक तुम्हाला प्लेअर चान्स भेटते की टोटल असं 6 प्लेअर रिटेन्शन होणार आहे। त्यामध्ये असं त्यांनी केलं आहे की हा सर्वात मोठा आहे। तुम्ही पहा, म्हणजे फर्स्ट रिटेन्शन त्याने 18 करोड, सेकंड रिटेन्शन आहे 14 करोड आणि थर्ड रिटेन्शन म्हणजे 11 आणि फोर्थ 18 आणि फिफ्थ 14 करोड। तर फोर्थ आणि फिफ्थ जे आहे जे टीम आहे जसे मुंबई इंडियन्स आणि MS धोनीची चेन्नई सुपर किंग यांसाठी खूप फायदा आहे, पण फायद्यासोबत घाटा पण आहे। तुम्ही पहा 14 करोड तुम्हाला द्यावं लागेल। 14 करोड हे कमी रक्कम नाही आहे आणि असं काही टीमा पाहिजे तर हा थोडा कठीण थोडं समजण्यादायक रूल नाही आहे। दुसरा जे पर्स आहे ती वाढवली आहे, म्हणजे 120 करोड पर्स जी वाढवली आहे ती 100 होती, पहिले 100 करोड होती, आता 120 करोड वाढवली आहे। आणि त्यानंतर दुसरा अपडेट येते की जी ओव्हरसीज प्लेअर आहे म्हणजे जसे बेन स्टोक आहे त्यांनी जसा रूल आउट केला होता आणि IPL सीझन केला होता 2023चा, तसं त्यांनी BCCIने असा वाव घातला की जर मोठ्या प्राईसमध्ये एखादा ओव्हरसीज प्लेअर बाईट झाला म्हणजे किंवा आपण समजा की खरीदला तर तो जरी IPL सीझन खेळला नाही तर त्याला 2 वर्षाचा बॅन लागेल, म्हणजे तो 2 वर्ष IPL खेळू शकत नाही असा रूल BCCIने केला। हा थोडा चांगला रूल वाटते, कारण की BCCI ओव्हरसीज प्लेअरसाठी असा रूल पाहिजे होता। तर सर्वात मोठी ऐतिहासिक म्हणतो तुम्ही जय शाह कोण ठेवली तर म्हणजे ते मॅच फीचं टोटल 7 लाख जी आहे ती एका मॅचची किंमत होणार आहे अशी दिलेलं आहे त्यांनी। अशा अपडेट आहे आणि त्या MS धोनी पण रिटर्न येऊ शकते, यामध्ये काही विषय नाही, कारण की 4 करोडमध्ये ॲज अ अनकॅप प्लेअर म्हणून येऊ शकते। त्याचं सुनील नारायण पण येऊ शकते आणि 2 असं कन्फर्म आहे की BCCIने ठेवलं आहे की अनकॅप रूल MS धोनीला अनकॅप म्हणून प्लेअर ॲज अ मानेन। पुढच्या व्हिडिओ प्रत्येक प्रॉफिटेबल रिटेन्शन व्हिडिओ आम्ही टाकेन, तर सबस्क्राईब नक्की करा।